श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला श्री दत्त अनघाष्टमी व्रताची पूजा कशी मांडायची ते दाखवणार आहे। ही दर महिन्याच्या कृष्णाष्टमीला पूजा मांडली जाते। मार्गशीर्ष कृष्णाष्टमीपासून या व्रताला सुरुवात करता येते किंवा माघ कृष्णाष्टमीपासून जरी सुरुवात केली तरी हे व्रत वर्षभर 12 महिने मांडून तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता। इथं मी ज्या ठिकाणी पूजा मांडायची ती जागा स्वच्छ केलेली आहे। तिथं पूजेचं वस्त्र अंथरून श्री दत्त आणि अनघालक्ष्मीचा फोटो, त्याच्यानंतर हे पुस्तकामध्ये यंत्र होतं जे मी पुठ्ठ्याला चिटकवून असं पुस्तकातलं यंत्र काढून त्याच्या शेजारी मांडलेलं आहे। श्री दत्त अनघालक्ष्मी व्रतकथेचे पुस्तक आहे। आता इथं आपल्याला मध्यभागी फोटोच्या समोर मध्यभागी गोल तांदळाची रास करून घ्यायची आहे। गोलाकार तांदळाची रास करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला पूर्वेपासून एक एक मूठ तांदूळ ठेवून 8 दत्त अनघालक्ष्मीचे 8 पुत्र होते, त्याच्यासाठी या गोलाकार तांदळाच्या राशीभोवती पूर्वेपासून एक एक मूठ तांदूळ अशा 8 मुठी करून घ्यायच्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 आणि मध्यभागी 8 या गोलाकार तांदळाच्या राशीभोवती आपल्याला 8 सुपाऱ्यांसाठी 8 मोठी तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। शेजारी 9वी गणपतीची सुपारीसाठी गोलाकार करून घ्यायची आहे एक मूठ गणपतीसाठी उजव्या हाताला। आता आधी आपण गणपतीची पूजा करून घेणार आहे। गणपती ठेवले मी इथं मूर्ती आणि गणपतीची सुपारी सुद्धा हळदी कुंकू अष्टगंध लावून घेतलेला आहे। आता ही सुपारी सुद्धा मी ह्या आधी गणपतीची पूजा असते म्हणून गणपती ठेवून घेतला। आता मी 8 सुपाऱ्या ह्या दत्त आणि अनघालक्ष्मीचे 8 पुत्र म्हणून यांना हे अष्टगंध लावणार आहे, केशर अष्टगंध, कारण ते पुत्र आहेत देवपुरुषांना। आपण पुरुष देव असेल तर आपण त्याला अष्टगंध लावतो। ओम श्री अनघालक्ष्मी दत्तात्रय नमः असा मंत्र म्हणत म्हणत मी ह्या 8 सुपाऱ्या ठेवून घेत आहे। ओम श्री अनघालक्ष्मी दत्तात्रय नमः असा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला ही पूजा मांडायची आहे। आता ह्या 8 सुपाऱ्या ह्याला मी गंध लावून घेतलाय। आता ह्यांना एक एक फूल वाहून घ्यायचं, कारण कलश ठेवल्यानंतर आपल्याला फुलं वाहता येत नाही म्हणून अष्टगंध आणि फूल वाहून घ्यायचं आहे 8 सुपुत्रांना। आता इथे एक एक फूल वाहून घेते मी सगळ्यांना। ओम श्री अनघालक्ष्मी दत्तात्रयाय नमः। आता आपल्याला इथं कलशाची तयारी करून घ्यायची आहे। मध्यभागी कलश ठेवायचा आहे। गणपतीच्या सुपारीला सुद्धा आपण फूल आणि दुर्वा असेल तर दुर्वा वाहून घ्यायचा आहे। इथं लाल फूल नाही आहे माझ्याकडे म्हणून मी हे आहे तेच फूल वाहते। त्याच्यानंतर इथं कलश मध्यभागी आपल्याला कुंकुणी स्वस्तिक काढायचं आहे। मध्यभागी हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि कलशाच्या चारी बाजूंना आपल्याला हळदी कुंकवाच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक नाणं आणि एक सुपारी गणपती म्हणून ह्याच्या कलशामध्ये टाकायची आहे। कलशामध्ये हळदी कुंकू अष्टगंध दुर्वा आणि एक फूल टाकून आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे। आता हा कलश मी मध्यभागी ठेवणार आहे तांदळाच्या राशीवर। त्याच्यावर आपल्याला तामण ठेवायचं आहे तांदळाने भरलेलं। आता मी इथं तामणामध्ये तांदूळ भरून त्याच्यावरती ठेवणार आहे, पण त्याच्या आधी आपल्याला ह्या कलशामध्ये आंब्याची आणि उंबराची, मी उंबर आणि आंब्याची दोन्ही पानं घेतलीत। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उंबराची ठेवा, जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही फक्त आंब्याची ठेवा, किंवा आंब्याची पण नसेल तर तुम्ही 5 विड्याची पानं जरी लावलीत तरी चालेल, पण दुसरी कुठली ठेवू नका। इथं मी उंबराची आणि आंब्याची पानं त्या कलशामध्ये टाकलेले आहेत। आता मी ह्याच्यावरती तामणामध्ये तांदूळ भरून त्याच्यावरती तामण ठेवणार आहे। आता इथं मी तांदूळ भरून घेतलेला आहे तामणात। आता इथं मी माझ्याकडे दत्ताची मूर्ती नाही आहे तर मी आता इथं 2 सुपारी ठेवणार आहे। एक अनघदत्त स्वामी म्हणून एक सुपारी आणि एक लक्ष्मी म्हणून एक सुपारी। ही मोठी सुपारी मी अनघदत्त आणि लहान सुपारी अनघालक्ष्मी म्हणून ठेवणार आहे। दत्त महाराजांच्या सुपारीला मी लक्ष्मीच्या सुपारीला आधी मी हळदी कुंकू लावून घेते आणि दत्त महाराजांची जी सुपारी आहे अनघदत्त त्याला मी
अष्टगंध लावून घेत आहे। अनघा दत्त आणि अनघा लक्ष्मी हे विष्णू आणि लक्ष्मीचं प्रतीक आहेत। अनघा दत्त हे विष्णू स्वरूप आणि अनघा लक्ष्मी ही लक्ष्मी असते। विष्णू लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं यांना। या दोघांची एकत्रित पूजा केल्याने आपली सगळी संकट दुःख नाहीशी होतात, घरात सुख शांती समृद्धी धनधान्य राहतं। हा लाल दोरा व्रतसूत्रासाठी, हा लाल दोरा आपल्याला तिथं वरती तामणातच ठेवायचा आहे। त्याच्यानंतर 11 रुपये दक्षिणा, तुम्ही कितीही मनाने तुमच्या ठेवू शकता दक्षिणा। त्याला पण हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे। आता या सुपाऱ्यांना सुद्धा आपण फूल वाहून घ्यायचं। हळदी कुंकू, अष्टगंध, पुरुष देवांच्या सुपारीला आपण फक्त अष्टगंध व्हायचा आहे आणि लक्ष्मी मातेच्या सुपारीला मी हळदी कुंकू वाहून घेतलं आहे, फूल वाहून घेतलं आहे। आता अशा प्रकारे कलश मांडून झालेला आहे। आता आपल्याला इथं समोर दोन विड्याची पानं, असे 5 विडे समोर ठेवायचे आहेत आणि आपण हे पानं ठेवत असताना 2 जोडी ठेवतो विड्याच्या पानांची, एक ठेवायचं नसतं। मग अशी 2 विड्याची पानं समोर मांडून अशी 5 विड्याची पानं आपल्याला ठेवायची आहेत। ही आपली कुलदैवत, ग्रामदैवत, इष्टदैवत, दत्त महाराज सगळ्यांचेच असे 5 सुपाऱ्या असतात, 5 विडे असतात म्हणून समोर आहे। सगळ्यांचाच मान म्हणजे एकंदरीत ह्या पूजेमध्ये येतो। आता प्रत्येक विड्याच्या पानावर मी 1 रुपये असे 5, 1 रुपये किंवा 2 रुपयाचा शिक्का असे 5 ठेवून घेते। ह्याच्यावरती आपल्याला आता या शिक्क्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे। 1 सुपारी ठेवत आहे आता मी ह्याच्यावरती। कुलदैवत, ग्रामदैवत, इष्टदैवत, दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ अशा 5 ह्या देवांच्या सुपाऱ्या असतात। त्याच्यावरती आपल्याला आता ह्या सुपाऱ्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे प्रत्येक सुपारीला। आणि हळदी कुंकू वाहून झाल्यावर आपल्याला हळकुंड, खोबरं, खारीक, बदाम जे 5 असतं ना विड्यासोबत, विड्यावर ते सगळं ठेवून घ्यायचं आहे 5. आता या सुपाऱ्यांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून 1 फूल वाहून घ्यायचं आहे। हे 5 खोबरं आणि इथं सुकं खोबरं ठेवत आहे मी इथं, आणि 5 ते बदाम सगळं 5 ठेवून घ्यायचं आहे आपल्या समोर। अक्रोड सारखं असतं हे बदामाचं, ते पण ठेवून घेते। त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकू आणि फूल वाहून घ्यायचं आहे। ओम श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही पूर्ण पूजा मांडायची आहे। जर तुम्हाला पूजा मांडायची इच्छा असेल तर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तरी तुम्ही ही पूजा मांडू शकता त्याच्यासमोर, किंवा मूर्ती जरी असेल तरी तामणात मूर्ती जरी नुसती ठेवून तुम्ही पूजा मांडली तरी चालतं। व्रतकथा यूट्यूबवर ऐकून। आता इथं नारळ आहे, हे नारळ त्याला हळदी कुंकू वाहून 1 भरलेला नारळ, हा नारळ आपण पूजेत ठेवायचा आणि हा परत येणाऱ्या पौर्णिमेला घरात फोडायचा, त्याचा वाढवायचा असतो, घरात प्रसाद करायचा आणि परत पौर्णिमेनंतर अष्टमी येईल तेव्हा नवीन नारळ तुम्ही ठेवायचा आहे। आता इथं अनघा लक्ष्मी मातेसाठी ओटी असते, ही ओटीचं सामान, त्याच्यात ब्लाऊज पीस, खणा नारळाची ओटी आहे, बांगड्या, सगळं सुवासिनीचं त्याच्यात सामान आहे, ते मी त्या नारळावर ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथं फळं ठेवायचे आहेत। आता या विड्यावर जरी 1 फळ ठेवले 5 समोर तरी चालतं, पण आता माझ्याकडे जागा नाही आहे तिथं, म्हणून मी इथं सफरचंद आणि डाळिंब जे काय फळं असतील तुमची ती फळं तिथं मांडून घ्यायची आहेत साईडला। परत दूध ठेवायचं आहे, वाटीत दूध, त्याच्यामध्ये 1 तुळशीचं पान टाकायचं आणि दुधात साखर टाकायची, गोड दूध समोर ठेवायचं आहे। आणि आता ह्या सुपाऱ्यांना सगळ्याला फुलं वाहून घेते मी। जरी तुमच्याकडे काही नसलं, तुम्हाला व्रत करायची इच्छा असली तरी तुम्ही व्रतकथा मोबाईलवर लावून आरती करून हे व्रत करू शकता। फक्त आपला भाव महत्त्वाचा।
दत्त महाराज आणि अनघा लक्ष्मी माता यांची कृपा आपल्यावर नक्कीच सदैव असते. अशा प्रकारे ही सगळी पूजा मांडून झालेली आहे. आता इथं गणपतीला गुळ खोबरं ठेवायचं राहिले माझं. आणि हे विष्णू स्वरूप जी सुपारी आहे अनघा दत्त स्वामी महाराजांची, त्याला मी तुळशीचं पान अर्पण करून ठेवते आहे वरती. त्याच्यानंतर इथं गणपतीला इथं श्रीदत्त अनघा लक्ष्मी व्रताचं ह्याच्यामध्ये कथा दिलेली आहे. श्रीदत्त अनघा लक्ष्मी व्रताची कथा, ही कथा वाचायची. श्रीदत्त अनघा लक्ष्मी व्रताची कथा आहे. याच्यामध्ये 2 कथा आहेत. त्याच्यातच ह्या 2 कथा वाचायच्या. इथपर्यंत वाचायची ही कथा. आणि त्याच्यानंतर आपल्याला मागं श्रीदत्त अनघा लक्ष्मी यांची एकत्रित आरती दिलेली आहे. अनघा दत्ताची आरती असं ही आरती करायची. आरती झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सिद्धमंगल स्तोत्र दिलेलं आहे. आरती झाल्यानंतर हे सिद्धमंगल स्तोत्र एकदा म्हणायचं आहे. हे खूप पवित्र असं सिद्धमंगल स्तोत्र आहे. याच्या पठणाने आपल्याला सहस्र ब्राह्मणांना जेवण दिल्याचं पुण्य लाभतं, भोजन घातल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. अशा प्रकारे ही पूजा मांडायची असते. आरती झाल्यानंतर सिद्धमंगल स्तोत्र वाचायचं. त्याच्यानंतर दत्त महाराजांना संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा, गोड शिरा किंवा आपण जे काही घरात बनवलं असेल त्याचा. आणि इथं गणपतीला गुळ खोबरं राहिले माझं ठेवायचं, ते मी इथं ठेवून घेणार आहे गुळ खोबरं गणपतीला. अशा प्रकारे ही पूजा असते. दक्षिणा, सुपारी, लाल सूत्र, श्रीदत्त अनघा लक्ष्मी व्रत असं म्हणतात त्याला. खूप प्रभावी असं व्रत आहे. आता इथं मी गुळ खोबरं राहिलं होतं म्हणून गणपतीच्या समोर गुळ आणि खोबरं ठेवते आहे. अशा प्रकारे ही मित्रांनो पूजा असते. 12 अनघा अष्टमी, 12 महिन्याच्या 12 करून तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता. हे पुस्तक तुम्ही वाटू शकता. एक फळ आणि हे पुस्तक वाटून तुम्ही त्याची व्रत समाप्ती करू शकता. अशा प्रकारे हे व्रत केलं जातं. व्रताची समाप्ती करताना पूजेत जे आपण दक्षिणा वापरली ती दक्षिणा आणि शिदा एका ब्राह्मणाला देऊन, व्रतपुस्तक आणि सुवासिनीला देऊन त्या व्रताची सांगता करता येईल. धन्यवाद.